आज दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता आत्मामालिक शैक्षणिक संकुल कोकमठाण येथे परमपूज्य आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व प्रमुख पाहुणे सन्माननीय अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत मराठी माध्यमाच्या मिलिटरी पॅटर्न स्कूलचं उद्घाटन झालंय। एनसीसीचे स्वतंत्र युनिट देखील त्यासोबतच स्थापन करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांचं आगमन इंग्रजी माध्यमाच्या इमारतीच्या प्रांगणात झालं। आश्रमाच्या प्रथेप्रमाणे औक्षण करून मान्यवरांचं स्वागत करण्यात आलंय। मिलिटरी स्कूलच्या बँड पथकाने व विद्यार्थ्यांनी आपल्या खास शैलीत आनंदाच्या वातावरणात पाहुण्यांचं स्वागत केलंय। यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते आत्मपूजन, सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय निरंजन डांगे सर यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय रमेशजी कालेकर सर यांनी करून दिला। यावेळी मान्यवरांचा संत प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला। महाराष्ट्र राज्यातील मराठी सेमी माध्यमाचं मिलिटरी पॅटर्न स्कूल आत्मामालिक शैक्षणिक संकुलाने स्थापन केलं आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। या मिलिटरी स्कूलचे इन्चार्ज म्हणून भारतीय सैन्य दलात सेवा दिलेले, अनेक पुरस्कार प्राप्त, शिस्तीला प्राधान्य देणारे मेहनती मेजर साईनाथ वरपे सर काम पाहणार आहेत। यावेळी त्यांच्या कार्यालयाचं देखील माननीय अध्यक्ष साहेब आणि प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। मित्रांनो, त्या जयकार्याचा आवाज मला असा हवाय की माझ्या भारतीय सीमेवर उभ्या असणाऱ्या -34 डिग्री टेम्परेचर मध्ये सध्या ड्युटी करत असणाऱ्या आपले आई वडील, बायका, मुलं सगळ्यांना सोडून गेलेल्या त्या सैनिकाच्या कानापर्यंत जायला हवा, जेणेकरून त्याला एक आत्मविश्वास मिळेल। बोला भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष श्री नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, माननीय विश्वस्त श्री विष्णुजी पंत पवार साहेब, दैनिक लोकमतचे पत्रकार श्री अवधूतजी कुलकर्णी साहेब इत्यादी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या वेळी श्री अवधूतजी कुलकर्णी साहेब म्हणाले, आपण केलेलं स्वागत, आपण केलेला सन्मान, आपली इथली मॅनेजमेंट, कार्यक्रमाचं शिस्तबद्ध असणारं नियोजन, हे सगळं मी अनुभवत होतो, बघत होतो। केलेलं इंटरनॅशनल स्कूल तुम्ही बघा, तुमच्या डोक्यावरची नक्की टोपी खाली पडेल। परंतु इथं संतांचे, सद्गुरूंचे मळे फुलले आहेत आणि आत्मा माऊलीच्या रूपानं इथं मिलिटरीचाही पुन्हा मळा फुलायला लागला, जे देशाचे उद्याचे भवितव्य आहे, देशाचे आधारस्तंभ निर्माण करण्याचं काम या संकुलातून होणार आहे। या कार्यक्रमाच्या वेळी ट्रस्टच्या वतीनं मराठी माध्यमाच्या मिलिटरी पॅटर्न स्कूलची उद्घोषणा माननीय अध्यक्ष श्री नंदकुमारजी सूर्यवंशी साहेबांनी केली आहे। साहेब यावेळी म्हणाले, प्रथम मी औपचारिकरित्या सेमी मिलिटरी विभागाचं या निमित्ताने उद्घाटन झालं आणि पुढच्या वर्षापासून इयत्ता 5वी ते 10वी एक वर्ग मराठी माध्यमाचा मिलिटरी विभाग, सेमी विभाग हा सुरुवात झाला। आजपासूनच पुढच्या वर्षीच्या नवीन ॲडमिशनना सुरुवात करायला हरकत नाही, असं या ठिकाणी मी जाहीर करतो। या मिलिटरी विभागाचा प्रवासाची सुरुवात आणि त्याच्या मागची प्रेरणा तुम्हा सर्वांना जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। NDA विभाग सुरू झाल्यानंतर NDA विभागाची शिस्त, त्या ठिकाणी असणाऱ्या कामाचा सर्व आढावा ज्या वेळेला सद्गुरूंच्या समोर आपल्या आत्ताच्या CBSE विभागाचे पुंड सर जे उपप्राचार्य आहेत, ते ज्या वेळेला सद्गुरूंना सांगत होते, त्यावेळेला मीही त्या ठिकाणी होतो आणि मागच्या वर्षीच सद्गुरूंनी आपल्या सर्व शाळांमध्ये मिलिटरी विभाग सुरू करावा, ताबडतोब सुरू करावा असं आदेश दिलेले होते। आणि सर्वात पहिला प्रतिसाद जो आहे तो मराठी माध्यम विभागाने म्हणजे डांगे सरांनी दिलेला होता आणि डांगे सरांच्याकडेच हा पहिला प्रयोग, म्हणजे आतापर्यंतचे सर्व प्रयोग हे मराठी माध्यमातून सुरुवात झालेली आहेत, म्हणजे कौतुकाची बाब आहे आणि सांगायला काय आनंद वाटतोय।
तसेच कार्यक्रमासाठी संकुलाचे व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, प्राचार्य श्री निरंजनजी डांगे सर, माणिक जाधव सर, नामदेव डांगे सर, मयूर ढोकचवळे सर, संदीप गायकवाड सर, उपप्राचार्य योगेश पुंड सर, नितीन सोनवणे सर, स्पोर्ट विभागाचे प्रमुख शर्मा सर, वसतिगृहाचे सर्व अधीक्षक आणि वसतिगृह शिक्षक उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोहिणी सूर्यवंशी मॅडम यांनी केले। श्री संतोष मेडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले। संपादक सागर आयरे, आत्मामालिक न्यूज, कोकमठाण।